तो मास्तर म्हणाला बघू स्क्रिप्ट मी प्लॅन भिकाऱ्यासारखं असत म्हणालो अजून लिहून व्हायची आहे. मला वाटलं सारे फिरून फिरून तुम्ही दररोज माझ्या कंप्युटर बसवता या. जॉन्या आज एक महिना झाला अजून एक पान नाही दिलंस नुसते रिक्षा फवारा करत असतो. चालू आहे बरं का काम चालू आहे. अरे काय काम चालू आहे? आमच्या पोरांच्या पुरुषोत्तमसाठी देणारच काय? त्यावेळेस जॉन्याचं पोरगं काय करणार? हे काय करेल? बापाच्या टीमवर चर्चा करेल फक्त आणि विविध शक्यता पडताळून बघेल आणि अभिनयाची विविध परिमाणं शोधत बसेल काय? आणि शेवटी प्रयोगाला प्लॅन कर. ए चुप बसणार रे लिहून देत ना. हाय जॉनियो थँक यू. काय सॉरी आणि फोन तरी उचलत जा ना जरा. बघ जरा मोबाईल 15 वेळा केलाय. सॉरी. अंजू तू प्रॅक्टिसला येतेस ना? कुठून येणार बघ? पंचर सोबत आहे. अरे येणार अजून टायमिंग काही ठरवलं नाहीये. संध्याकाळी मीटिंग बोलवतोय 6 वाजता बोलवतोय. ऐक ना रात्री उशीर होईल म्हणून सांगून ठेव आपण येईल सोडवायला. कसं आहे ना सोडवायला? मी मेलोय का? मला सांगता येत नाही का? बॅगी आणि माझ्या नावाचा शॉट काय ग? ओके अण्णा 2 वडापाव. हे अण्णा 2 कटिंग घे रे. मॅगी हे अण्णा त्याला कॉम्प्लेंट दे. अंजू चहा घे ना. हा भाग्येश ना 1 नंबरचा भंकस मुलगा आहे. अरे लहानपणापासून ओळखते मी त्याला. तो आहे म्हणूनच बाबा मला नाटका बिटकात काम करू देतात. शाळेला तुझ्या बापाचं ना काही कळतच नाही मला. अगं 2 वर्ष झाली तुझ्याबरोबर इमाने इतबारे राहिलो आपण पण अजूनही मारक्या म्हशीसारखं बघत असतो माझ्याकडे आणि त्या फाटक्याबरोबर रात्री रात्री बाहेर सोडतात. जाऊ दे रे. एखाद्याचा चेहरा असतो दुसरं, एखाद्याचा टपोरी. मग माझा कुणासारखा आहे? समजून घे ना तू. वडापाव घे. ठेवते. यावेळेस ना मी पण आहे ना पुरुषोत्तमचे ऑडिशन देतो. अरे मी आहे ना म्हणजे रिलॅक्स. माझं शेवटचं वर्ष आहे यार. काही दगा बट्टा केला ना तर बघा म्हणून जा. ऑडिशन देतो. बस बस शी. जॉनीने ऐकलं बहुतेक लिहिलं ते पाडलं तुझ्यामुळं बघणे. आमचा गोळ्या ती वर्कआउटच होत नाहीये. हे बाबड्या इथे काय करतोस? कॅन्टीनला काय करणार? लेक्चर अटेंड करतोय. अरे म्हणजे तुला कल्चरला कळच नाही. अरे काय काल रात्री आपण डॉलर पिढी मारली बघ. कधी संध्याकाळी हा मग तेव्हा समोरच्या झाडाखाली दोघं बसले होते बघ. मस्त फोन घेत होते यार. कसला भारी होता रे. अरे टप्पा सोड तिथे रेप झाला काल रात्री. काय बोलतो? अरे हो कधी चिंतानं आजचा पेपर नाही वाचतोय. मुद्दा सांगे. अरे आपल्या कॉलेजच्या एका पोलीस दादाची गँगरेप झालाय. पोलीस आलेत कॉलेजात. अरे प्रिन्सिपलला घेराव घातला पाहिजे सांगितलं. कालचा टप्पा होता का रे? नाही यार ती पण त्याला बरोबर पण तर काही रेप करणार नाही का? चिंता अरे बोललो साला तुला आयटम नाही म्हणून काय पण बोलतो झाले. बरं झालंय मॅडम तुला जबर मिळते का? ते बघ चलली की चलली. त्याला बाबा तुम्ही सीमा नाही म्हणले ना त्याला सीमा वाला नाही बोल. अरे 101% लागतो. आपल्याच वर्गातली पोरगी असणार. काय बोल मयुरी का? That's it. रोज डेला तुझ्या तोंडाला गुलाब फेकण्याचा रेप करतोय तिच्यावर. कॉलेजला नाही आली. बघले खबऱ्या बोलला साला. काय म्हणे गेले 3 दिवस झाले कॉलेजला नाही आली. अरे काय झालं? आधीचे 2 दिवस काय स्पॉट शोधत होती काय? तू बघ हे तीच असणार. कशावरून? अरे तिचा ग्रुप बरोबर नव्हता. सारखे पिकनिकला जायचे, ऑनलाईन आउटिंगला जायचे. आता त्यात नाही झाले. का तुला ग्रुप मध्ये जळतो का रे? आले नित्या साला पहिला तू हा केला कायचा सोडले म्हणजे तुला पण ग्रुप मध्ये येईल ना. मयुरी नसणार यार. बाहेरची पोर असेल घेऊन असेल कुणातरी.
भेटलो आपले रित्या, पण तू पिकनिकचं कशाला सांगतोय? रेत तर कॉलेजमध्ये झालं ना, पिकनिक स्पॉटला का नाही झालं मग? काहीतरी बोल. मयुरी नसली तर आपल्याला हवं शेवटी आपल्या कॉलेजची पोरगी आहे ना. आणि तुझी लाईफ हे तू रात्री किती वाजता झालं रे? रात्री 12च्या पुढे झाला असेल. राष्ट्र बघितला असेल नंतर रेप केला असेल. अरे पण त्या पूर्ण बोंब नसेल का मारली? हॉस्टेलच्या पोरांना नक्की खबर असणार त्याची. आणि त्यांच्यापैकी ना कोणतं पाहिलं नसतं बघ. अरे मला तर वाटतं हॉस्टेलच्या पोरांनी सुद्धा केलं असेल होतं. गेल्या आठवड्यात आठवतं ना एकाला किडनॅप करून ठेवलं होतं. चुत्यासारखं बोलू नको रित्या. इलेक्शनच्या टायमाला उचल होता त्याला. आपलीच पोर होती ती. अरे आपली पोरं होती ती. अरे साल्या त्यांच्याच जेव्हा उड्या मारतो आणि त्यांच्याच नावाने बोंब मारतो का रे? आपल्या पोरांना काही बी बोलला ना साला इथंच गेम वाजवीन तुझा बघ रे. चालू का? हा, बोल काय काय बोलतोय? अरे काय सांगतो? आपल्या कॉलेजमध्ये कोण होती रे मुलगी? आत्ता कुठे आहे ती? आली का काय कॉलेजात? बर बर ऐक, खबर देत राहा मला. चालेल चालेल, चल बाय. म्हणजे अगं रेप झालाय का कॉलेजमध्ये? काय? हो ना, कोण होती मुलगी? FY ची मुलगी होती वाटतं. म्हणजे आमच्या वर्गातली? सायन्स का कॉमर्स ते कळायला नाही अजून. अगं पण सकाळपर्यंत ग्राउंडवर पडून होती. मी शपथ. मग पुढे काय झालं? अगं सकाळी फिरायला आलेल्या आजी आजोबांनी उचलली तिला आणि मग प्रिन्सिपलच्या घरी नेलं. मग आता ती कुठे? सरांच्या घरी? हॉस्टेलच्या एका रूमवर ठेवलं वाटतं तिला. बापरे. हो ना, म्हणजे कॉलेजची जर असेल ना तर नक्की पंटरनच गेम केली असणार. असं कसं करेल कोणी? अगं पंटर लय नालायक असतात काही काही. तुमच्यासारख्या पोरी फिरतात रात्रीच्या. साले छोटे छोटे कपडे घालून फिरायचं कशाला चालवतं का पोरांना? अरे, म्हणजे तू पण थोडं जपून राहत जा ना. काहीतरी बोलू नकोस उगाच. अगं बरोबरच बोलतोय मी. कशाला हवीचं नाटकं बिटकं? उगं मावल्यांबरोबर रात्री अपरात्री फिरायचं म्हणे नाटकाची प्रॅक्टिस करायची. त्याच्यामुळे तशी लफडी मानगडी होतात. ओय, सटकलास का काय? नकोस ना. पागल झालाय. अरे काय झालं? काय म्हणाले मॅडम? अरे मॅडम फारशा बोलल्या नाही. पोलीस चौकशी चालू असल्यामुळे सगळे टेन्स होते. पोरगी कोणाला कळलं होतं? ते SWAT ची पोरगी होती. कशावरून? अरे मॅडम बोलता बोलता म्हणाल्या माझ्या डोक्यावर कार होणार आहे. माझ्या डिपार्टमेंट मध्ये अशा भानगडी का घडत असं कळतच नाही. आणि वरून मला काय म्हणायला माहितीये का? रे बाबा बंद कर तुझी नाटकं. 1 वर्ष पुरुषोत्तम केलं नाही तर काय बिघडणार नाही. ह्या चढले नाटकावर. त्या FY पोरीवर बाहेरच्यांनी रेप केला. आपलं कॉलेज आपल्यावरच बलात्कार करतंय. चायला या स्कॅन्डलवरच नाटक लिहूयात यार आपण. हिट जाईल. म्हणजे घडतंय सगळं. आधी आपल्याला दर्याच्या डायलॉगनी सुरुवात करायची आपण. आणि आपल्या नाटकाला आपण रेप झालेली मुलगी दाखवायची स्टेजवरती. येस, नाटक घुसेलच लवकर. अरे सोन्या, पैशाचा काय टेन्शन घ्यायचं नाही. आपण आहे करून काय टेन्शन नाही. आता पैसा द्यायला नाही बोलला ना तिथं त्याचा बोलायचा. आपला जेवढा ए बापे, अंजू इकडे ये तू. ए बापे. काय? सॉरी. आपला प्रिन्सिपल असा खाली म्हणून लढलो होता आणि तुम्ही तो अभ्यास होता थोडा त्याच्यावर शाळेला घालून फुटलं पाहिजे तुम्हाला. कॉलेज आहे ना तमाशा आहे. एका वर्षात 30 वेळ यायला लागतंय. काय करता काय कॉलेजमध्ये? अरे तो काय म्हणणार? तोंडातून शब्द गेला नव्हता. शेवटी मीच म्हणालो अहो साहेब बाहेरच्या राज्यातला पोरांनी उच्चार मांडलाय. बरोबर इथल्या ते जाऊया अरे असं म्हटलं अरे तुम्ही ओरडलं माझ्यावर. हो
हे चेहऱ्यामध्ये कटपुटी साहेब म्हणजे खूप की हलवणार साहेब म्हणजे खूप की हलवणार थोडा मस्त होतं ते सगळे मी तर म्हणतो बरं झालं मला आता सगळ्यांचं पितं उगवते बघ अरे पोलिसांनी जर माझी चौकशी केली ना तर सगळे टिपा देतो हे मॅनेजमेंटचे लोक ऍडमिशनच्या वेळेस काय काय पैसे खातात ना सगळं सगळं सांगतो अरे बोलाचे पाहिजे काय रे? काय म्हणतोस? अगं हे बघ ए, delete कर. हे काम सेंड करतो सगळ्यांना. आणि तू वेडा आहेस का? delete कर ते आधी. एले जाण्या जरा झूम कर ना सारा आपल्याला काय बी दिसत नाही बघ एले कर ना जॉन्या पोरगी ओळखीची वाटते यार. हा मुलगा ते माणूस सारखा दिसतोय ना. तू ते delete करणार आहे की नाही? होऊ नकोस हा. अंजू मोबाईल बघ जरा. इथं बघू दे ना. बघूया मला. बघ बघ तुझा मित्र बलात्काराचा MMS फॉरवर्ड करतोय आणि त्यांच्याबरोबर तू रात्री प्रॅक्टिस करणार. एखाद्या दिवशी तुझ्यावरच करतील ते रेप. ए बबन मदत करणार आहे काय अरे येड्यांनो थीमती घेतोय ना आपण. बघा बघा आपल्या जागेनं पण चमत्कार केला बघून यांना टीव्हीला आपलं कॉलेज दाखवत आहे. जाऊद्या झालं आता 2 दिवस आपल्या कॉलेजचे वाभाडे निघणार बघ अरे चांगले की मग गुड और बैड कम्युनिटी काउंट अरे भाई कैंटीन बंद होने के टाइम एक लड़की और 3 लड़के आए थे यही 2 घंटे बैठे थे आता कोण होती पोरगी रोज वाली वही है अरे ती मीरा तर नसेल ना काही होत ना. ए बघ बघ दाखवली तिला. चेहरा ऑटो फोकस करतात यार कळतच नाही काही. हे अंजू ही नक्की गीतांजली आहे बघ. गप रे काहीतरी बोलू नकोस. ए चुप बसना रे आवाजावरून कळेल कोण बोलताय ते. तू गपले हॅलो पाटील अरे कॅन्टीनला आहे ना अरे त्या पोरीची मुलाखत दाखवत आहेत काय बोलतो बर 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 आलोच काय रे काय झालं अरे त्या पोरीच्या वडिलांनी हा अरे प्रिन्सिपलच्या थोबडीत मारली आहे म्हणे अरे काय सांगतो तू मस्त अरे घेराव घातलाय म्हणे महिला संघटनांनी हो एकदम बरं झालं अरे झेंडा काढणार आहेत त्याची चल बघून येऊ चल 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 ए शिवच्या मास्तरला काळ पासलं बघ. बरं झालं हाकलं पाहिजे साल्याला. रोज डे फ्रेंडशिप डे सगळं बंद केलं भडव्यानी. जायचं का मास्तर गिरीन पाशी. ए अनुज तू येणार झालास का रे. आपला काही संबंध आहे आपल्याशी. कॉलेजमध्ये राडा चालू यार. टीव्ही सिटिंग चालू आहे. मी पळतो. तू काय बघण्या ए तू परत बाबा म्हणाला असतं तर अरे सोड ना बस. सोडले बस अंजू इकडे ये. थांब ना. 2 मिनिटं झाली. काय ओके तुझी मुलाखत चालू आहे म्हणजे ही टीव्ही वरची मुलगी तू आहे. कम ऑन इम्प्रोवाइज इट. अरे अशी कशी ती मुलगी इंटरव्ह्यू देईल. का नाही देणार. शी इज राईट यार अशी कशी इंटरव्ह्यू देईल ती आपण तिचं तोंड झाकायचं. तोंड झाकायचं म्हणजे चेहऱ्यावरून एखादी ओढणी टाकायची. चेहरा लपवायचा प्रश्नच नाही. शिवाय रिप्लेसमेंट करताना प्रॉब्लेम नाही कारण चेहरा कुणाला दिसणारच नाही. मूर्खांनो ती काय पोलीस छाप्यात सापडलेली बार डान्सर आहे की कॉल गले तोंडावर फडकं टाकायला. तोंडावर फडकं केलेल्या धंद्याची लाज वाटते म्हणून जातात. इथे आपल्याला लाज वाटेल अशी सिच्युएशन आहे. कळलं. अंजू ही ती मला अजिबात पसंत नाही. ए बबन अगं ऍज इफ तुझ्यावरच रेप करतात असं बोलतायत हे. अरे पण एकांकिका कसली सॉलिड होईल. आणि नंतर सगळं कॉलेज टॉन्टिंग करेल तुला. मला परवडणार नाही हे. असं काय बोलतोस रे. अगं मास्तरला घेऊन गेले पोलीस दिसला का चेहरा दिसायला सॉलिड यार अरे तिची मोठी बहीण आहे अरे सकाळी झाली आहे कॉलेजमध्ये अरे पण डोमास्ते आता हेरला कसं पुरीला आधार पार्टी आहे चावरे गाडी घोडा सगळे हे सगळं प्रकरण दाबून टाकतील बघ हे प्रकरण कशाला दाबून टाकतील यांच्यावर त्वरित केस होणार आहे अरे पण बदनामी नाही का होणार आणि तुम्ही पोरा भोग नाही का महाराष्ट्रात गावभर बॅगी तू तिला पंटर हो. रेप झालेल्या पोरीचा पेंटर नका यार. चुत्या अभिनय भाड्याची केवढी मोठी धंदे त्याच्यावर नक्की. अरे आपल्या समोर आपल्या आयटमवर रेप पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत कोण पटणार आहे यार. भाग्या हे नाटक आहे यार. आणि आपण तुझं नाव आहे ना भाग्याच्याच ठेवूयात. भाग्या भाग्या मस्त वाटेल. भाग्या भाग्या म्हणजे पुढे ठरवलंय मला.
कॉलेजच्या बॅक साईडला बसले आहात. आणि काय करतोय? आणि यांना मस्त बिअर पिऊ दे यार. ए, मोठा. आता एका तुला अंजू चल इथून. This is too much, हा? अरे मीराने पण बिअरच पाहिली होती. मीरा कोण मीरा रे? काल रेप झालेल्या पोरीचं नाव मीरा आहे. तुमच्याच वर्गाची पोरगी आहे. आईला मीरा मस्त पोरगी होती यार. वेलकम पार्टी काय नाचली होती यार. पण ती स्टेडियम होती पंटर होता तिला. अरे त्यालाच धरले. काल रात्री दोघांनी पार्टी केली. दोघं गाण्या बाकी ग्रुप होता सगळा. अरे मी तिला आत्ता पण बघितलं तोल जात होता तिचा. तो रेपमुळे जात असेल, दारूमुळे नाही. मला असं वाटतं की रेप झालाच नसणार, काहीतरी लपड झाला असणार. बापाला कळू नये म्हणून सगळे कांगवा करत असतील. ए, काही काय बोलतोय? ए यस यस यस, आपण ही आपली स्टोरी अशी डेव्हलप करूयात. अशी म्हणजे अशी म्हणजे चला बोला, शेवटी नीचे गेला. क्या हुआ ना? अरे कॉलेज बंद हो रहा है, मोर्चे आ रहा है. साला कॅन्टीन में घुसवाय नको. खरं तर सोसायटीची मीटिंग बोलवलीच पाहिजे आजच्याच. हा मी भेटवतोच आता. पण काय करणार काय तू? आणि दादासाहेबांना फोन करून भेटवतो. विरुद्ध पॅनलचे आहेत ना. काय करायचं तू असते? अरे काय करायचं म्हणजे अरे लेक्चर प्रमोशन दिलंय माझं. हो गुमास्ता ते खरंच आहे. आणि तो चेअरमॅनचा मेवणा हा. अरे किती इंटरफेअर करतो ऑफिस मॅटर मध्ये. किती बरोबर आहे. आणि ती सावंतबाई हा अरे ती त्याची गर्लफ्रेंड आहे. हो अरे झालं बघितलं ना सिनेमाचं बाहेर पडताना मी. थांब मी भेटवतो आता. कर कर कर. हॅलो हा दादासाहेब हा घुमाचं बोलतो साहेब कॉलेजमध्ये. आता मी काय बोलणार साहेब. अहो सोसायटीची लाज झाली आहे साहेब. बाहेर तोंड लागणार सुद्धा जागा राहिली नाही बघा साहेब. अहो मुली आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला नको म्हणतात. या आपल्या कॉलेजचा स्टाफ रूम अहो अड्डा झालाय लफड्यांचा. या असल्या सगळ्या लफड्यांमुळे पोलीसवाले 3ला धम देऊन गेले आपल्या प्रिन्सिपलला. मी काय म्हणतो साहेब हा आपला प्रिन्सिपल आहे ना काही काही कामाला नाही बघा ठोंब्या. दिसती घोटाळा केला त्याला कॉलेजची. मी तर म्हणतो साहेब आता पुलिसच्या हातामध्ये कारभार. मागे किती चेअरमनला राजीनामा पाठवा परत खाली धिंगाणा. हो हो एक वाली पाठवा. अहो मी आहे ना साहेब. अहो शेवटी शिक्षण संस्था आहे साहेब, विधानसभा नाहीये. इथं पावित्र्य राखल्या गेलं पाहिजे साहेब. मी खराच लक्ष हा लावलीस की यार. अरे बलात्काराने आग लावलीये. मी फक्त आधी तेल होतोय. आता काय करायचंय ते सांगतो तुला. आपल्या कॉलेजला आग लागली. पेटला कॉलेज मोर्चा येणार आहे. आपल्याला काहीतरी केला पाहिजे आता. तू काय बऱ्याचदा काय होतं माहितीये का सगळे एकमेकांच्या कन्सर्नी होते. नंतर लपड झाली की पोरी बोंब मारतो. पोरगी रात्रभर तिथेच पडून होती. अरे रात्रभर गंमत केली असेल, पडून राहिली असेल लुंडीत. नंतर पळून कशाला गेला. अरे पळून नसेल गेला, शूट केलेली एडिट उपाय करायला. अरे लाखो रुपये मिळतात आपल्या फिल्मचे. याला मिळाले असतील ना. ऑफकोर्स तिलाही मिळाला. पैशाचे काय घेऊन बसलास. बदनामी केवढी तिची. कसली अंड्याची बदनामी. तांबडी विकून मस्त पैसा कमायचा, आईच करायची. अरे साला बदनाम हुआ तो क्या हुआ रे, साला नाम तो हुआ. नंतर लग्न कोण करणार तिच्या बरोबर. ए आजा असले प्रश्न तुम्हा आम्हाला पडतात. चाल्या पोरी करून करून थकल्या की जातात फॉरेनला. तिकडेच लग्न करतात पण ना माझ्या मारायला मोकळ्या. बापरे, अभ्यासात एवढा केला असता ना तर खूप मोठा झाला असतास. काही म्हणे बलात्कारावर PhD करतोय. यालाच आहे. आपल्याला नाही सापडत एखादी असली आयटम. अरे तशी नजर पाहिजे. आता काल रात्री ग्राउंड वर फिरला असतास तर झाला असता तुझाही. नको बघायला गेलो असतो न स्वतः लटकलो असतो. बघा करायचं तर आहे पण जायला नको. अंजू आई बघून बघून थांब रे, डिस्कशन डिस्टर्ब नको ना करू. ए ऐका आपल्या संघटनेने एक पत्र काढले त्यावर सह्या करायच्या सगळ्यांनी. संघटना अरे तुझी कुठली संघटना. बबन. तू मला परत बबन म्हणालास ना. आता गिरीश भाऊ येतोय कॅन्टीन वर इथंच तोडीन तुला. हो का कोण सोड ना, कसली संघटना? अगं आम्ही संस्कृती रक्षक. अरे बापरे, आम्ही कोण. संघटनेचं नाव आहे झालेल्या बलात्काराचा निषेध करायचा सगळ्यांनी. एवढंच ना. एवढंच नाही
उद्यापासून कुंकू लावायचं, लिपस्टिक लावायची नाही, कॅन्टीन मध्ये बसायचं नाही, मोठं हसायचं नाही आणि मुलांसमोर बोलायचं नाही. आणि नाटका बिटका काम करायची असल्यास प्राचार्यांची लेखी परवानगी पाहिजे. शिवते म्हणायचं. आम्ही आता बुरखे घालूनच फिरलो. हा मी ते सुचवणार होतो पण धर्म आडवा आला ना. ए बाबा झाला तुझा भेजा सटकला का काय? काय पण बोलतो ना छोटे ए वालुका तुला सही करावी लागेल. कुठे आहेस का तू? मी नाही सही करणार असल्या पत्रकावर. करावी लागेल. करणार नाही. करावी लागेल नाहीतर नाहीतर काय करणार आहेस? संघटना तुझा निषेध करेल. तुला घेराव घालतील आणि तुझी वेणी संघटनेतल्या महिला घालतील. हे बबन्या सलवार कमीच काय रे? हिनं ऐकलं नाही ना तर लेडीज रूम मध्ये नेतील आणि तिथं सलवार कमीज घालतील. म्हणजे आता संस्कृत रक्षक भगिनी पण अंजीवर बलात्कार करणार वाटतं. Just shut up यार मूर्ख. ए मला हे सांगा ना पुढे काय होईल? कशाचं? अंजूचं आणि बबनचं. ब्रेकअप होईल दोघांचं जाणे. साला आपल्याला हा लवचा मॅटर कधी कळलाच नाही बघ. साला जिच्या लेवला प्रेम करतो, साला तिच्याशी जेवढा झगडा करतो. येडा तुझ्यावर कोण प्रेम करणार? माझी तुला आता पलट मारला तर कळला का? त्याला बबन आला एक पत्र यावर सह्या करायच्या मगच मला भेटायचं. काय? मी नाही करणार. ए तुम्ही सह्या करा रे. नाही कळणार चल. हा हॅलो सर. हा बोला सर. हा कुठलं टेंडर म्हणालात सर? एम्पी थिएटरचं साधारण 55 लाखांचं होत आहे सर. हो हो आपल्या पवारालाच मिळालं ना सर. हो हो आपल्या साहेबांच्या जाव्यांचे धाकटे बंधू ना ते. हो हो चालेल चालेल सर. हो हो सगळ्या डिटेल्स घेऊन येतो बंगल्यावर. हो 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 येतोच सर बंगल्यावर. अरे काय झालं? पेटलं वातावरण. हो आजच मागण्यात त्या चेअरमॅनचा आणि प्राचार्याचा राजीनामा. अरे पण थोडा घाई कुठे निघालास? अरे एम्पी थिएटरच्या टेंडरचे डिटेल घेऊन मागितले. हो जाऊ येतो बंगल्यावर. हॅलो दिलीप भाऊ आज ते बोलतोय कॉलेज मधला. दादासाहेबांचा निरोप आहे. संध्याकाळपर्यंत सोडू नका त्या प्राचार्याला. 50-60 पोरं घेऊन या कॉलेजमध्ये. मी ड्रेस मध्ये पाठवतो. बघू द्या सगळ्यांना लाईव्ह फिरणार. त्याचा पुतळा जाळा. 2-4 कॉलेजमध्ये बस पडा. त्याच्या दारात असा घुटूस घाला. कॉलेजचा चेहरा मोहरा बदलून टाका. आणि हो दिलीप भाऊ कॉलेजमध्ये बलात्कार झाला आहे अशी संधी पुन्हा मिळणार नाही. असा काही ठिकाणा घाला तिला भडवाची हिंमत झाली नाही पाहिजे तुला कॉलेजमध्ये यायची. हो आजच्या ग्रुपमध्ये एका पोराला अरे थोडा कॅन्टीन या प्राचार्याची पोरगी पण आपल्याच कॉलेजमध्ये आहे. नाव माझा बघा जमून करा. संध्याकाळपर्यंत खाली नाव माहिती झालं करायला पोलीस परीक्षा साहेब तू काय कॅन्टीनला घेऊन बसलाय? नवीन चेअरमॅनला बोलतो मी. हे काय मला बोलास क्या कुठे? फार्म हाऊसवर? कुणाच्या? काय बोलतो? तू होता का? तू केलं काय काही? बोला. बरोबर येते तो.
5 वाजेपर्यंत येतो. गावात काय झालं? कुणाचा फोन होता? लंब्या असक्या तो होता खालच्या बापड्या. बर मग आता काय लपलेत मंग्याच्या फार्म हाऊसवर. मंग्या पण होता? मंग्या असक्या तो काल सापडलेला बंट्या आणि दोघं होते. आईला जिम मध्ये तर आपल्या बरोबर होते ते. तेव्हाच बंट्याचा फोन आला होता. मला डाऊट होताच. लय खुजूर चालली होती त्यांची. आता आपण काय करायचं? मंग्याच्या बापानं सेटिंग लावलंय. लय फोडला मंग्याला. 3 दिवस फार्म हाऊसवरच राहायला सांगितलंय. आपण कुठं जायचं? अरे कपडे घेऊन बोलवलंय आसक्यानं. टाइमपासला सिड्या घेऊन जाऊयात. पेट्रोल आहे का गाडी? चल 2 लिटर टाकून देऊयात. मुळशीच्या पुढे जायचंय. होईल तेवढ्यात. तुम्ही कपडे आज मस्त आपण पण येणार. आता तू कशा छोट्या? अरे म्हणजे आपण आला तर पोलिसांचा काय भांडण नाही, लफडा नाही, तुम्ही सापडणारच नाही ना. बाप काही नव्हता आहे का? ए अरे नित्या साला देख एक बार हमेशा भेज में बांध के रखने का. देख गान का इंतजार गया उनको की पुलिस कर लिए, लेकिन चुपते गान का पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन है. कल्ला कॉलेजमध्ये काहीतरी नवीन घडेल. प्लस यावर काहीतरी करायला वाटेल. ठीक आहे. अंजू इकडे अंजू कमोन या. ओके तू माझी कॉलेजकडे चालत येते. बाहेर इकडे आणि तू तिला कॉलेज गेटमध्ये चालवतोस. हा ठीक अंजू whatever यार come on. हे ओके स्टार्ट चल. काय रे लेक्चरला नाही बसलास? नाही बसलो. माझी वाट पाहत होतास. हो चल पहिले लेक्चर संपलं असेल ना, जाऊया. ते संपलं अंजू. आपण कॅन्टीन मध्ये बसू जरा. अरे भाई आता प्रॅक्टिकल आहे आज. खड्ड्यात गेलं ते प्रॅक्टिकल. मला त्यापेक्षा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मस्त. आता तुम्ही दोघं ना ऑलरेडी कॅन्टीन मध्ये आलेले आहात. बसा इथे. एक चेअर घे पटकन. पटकन घे ना मूर्खा. अंजू बस ना. काय विचारायचं होतं? अंजू काल संध्याकाळी रात्री कुठे होतीस? का नाही असंच. असंच कसं विचारशील? का विचारलं सांग ना. का मी सहज विचारू शकत नाही? विचारू शकतेस पण आज तू सहज विचारत नाही. तुझी बॉडी लँग्वेज सहज वाटत नाही. तुला काय वाटलं मला कळत नाही? विचार ना. काल कॉलेजमध्ये लेट झालेली मुलगी तूच आहेस ना? विचार ना. मला वाटतं आपण डायरेक्ट नको घ्यायला आहे. हा ना मॅडम पण तेच म्हणतील आपल्याला. मग बलात्काराला इंडायरेक्ट शब्द कोणता वापरून ते तरी सांग. हे बाबांनो मला वाटतं अरे असं डिस्कशन हेवी जाईल. झाल्या प्रिन्सिपल बाकीचे सगळे मास्टर मॅडम येणार आहेत बघायला. काय बघायला येणार? बलात्कार? मूर्खा आता काय बोलतीये? एकांकिका बघायला येणार नाही पुरुषोत्तमला? हो पण त्यात बघण्याचं काय? बलात्कारच ना. का वेगळ्या विषयावर एकांकिका करतोय आपण? ह्याला विषय चटकदार वाटला म्हणूनच तू लिहितोस ना. तुला नक्की म्हणायचंय काय? भागेश चल मगाच तू इम्प्रोव्हायझेशन कंटिन्यू. बस. अंजू काय विचारलंस? काल रात्री मी कुठे होते? काल पडले होते कॉलेजच्या ग्राउंडवर. वाटेल ते काय बोलतीयस अंजू? अच्छा मग हे कसं वाटेल? काल रात्री कॉलेजच्या ग्राउंडवर झाडाखाली उघडी पडले होते. रात्रभर. काही लोक जरा सॉफ्टी आहे. ते ऐकले कसं तरी वाटते. का? आता काय करायला कसं नाही वाटतंय? पासून कालच्या बलात्कारात छान डायलॉग मारले की सगळ्यांनी. जोन्या तू राहू दे.
शिव्या सुद्धा आई बहिणींवरूनच. बलात्काराला एकांकिका करतायत. त्यावर बक्षीस मिळणार. तू चाट चाले. काल रात्री त्यांनी स्वतःचे आणि माझे कपडे फाडून केला बलात्कार. हे सापडले ते. पण तुमचं काय? आज दिवसभर इथे बसून त्यांनी बलात्कार केला. त्यांचं काय? तुम्ही सगळ्या टेन्शन